हॅलो सर. हं. बोला. तुम्ही निघालात का सर? हो. पोचतो अर्ध्या तासात. काही इमर्जन्सी आहे का? हां, म्हणजे एक पेशंट आहे. ॲक्सिडेंट केस आहे. मी तयारी करून ठेवली आहे. तुम्ही जरा लवकर या. राजीवने मोबाईल बंद केला. राजीव हा डॉक्टर कुलकर्णींचा सहाय्यक डॉक्टर. डॉक्टर हॉस्पिटलला येईपर्यंत तो सर्व पेशंट बघत असे. आज सकाळी 10 वाजता ही अचानक महिला ॲक्सिडेंट केस आली. म्हणून त्याने तिला तपासून भरती करून घेतले होते. शरीरावर झालेल्या जखमांना त्याने बँडेज केले. पेशंटचा उजवा पाय टम्म सुजला होता. बऱ्यापैकी फ्रॅक्चर असावे म्हणून त्याने पेनकिलर दिले आणि तो आता डॉक्टरांची वाट पाहत होता. डॉक्टर कुलकर्णी गाडीतून उतरले आणि स्वतःच्या हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागले. आत आल्यावर पटकन आधी सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि त्या महिलेची तपासणी केली. उजवा पाय नीट तपासून राजीवला एक्स-रे काढायला सांगितला आणि मग ते स्वतःच्या केबिनमध्ये गेले आणि पेशंट तपासायला सुरुवात केली. 4-5 पेशंट बघून होईपर्यंत राजीव एक्स-रे घेऊन आला. एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले, "अरे, पेशंटबरोबर कोणी आहे का? त्यांना आत पाठव." "आणि हो, पोलीस केस झाले असेल ना?" "होय साहेब." पोलिसांनी पेशंटचे स्टेटमेंट घेतले सुद्धा. पेशंटसोबत तिचे मिस्टर आहेत. त्यांना पाठवतो. राजीव केबिन बाहेर पडला. थोड्या वेळाने केबिनचा दरवाजा उघडून एक 50चा मध्यम उंचीचा थोडासा घाबरलेला इसम आत आला आणि खुर्चीवर बसला. "हं, नाव काय तुमचे?" तसा तो पटकन म्हणाला, "मी चंद्रकांत देसाई. इथे बाजूलाच संजीवन सोसायटीत राहतो. महिंद्रा कंपनीत सुपरवायझर आहे." "अच्छा. पेशंट तुमची मिसेस आहे ना?" "हो." "तर पेशंटच्या उजव्या पायाला मार लागला आहे. कोठे पडल्या का त्या?" "होय डॉक्टर. आम्ही दोघे आज सकाळी 9 वाजता माझ्या स्कूटीवरून बाजारात निघालो होतो. तिथे एका वळणावर एका भरधाव चाललेल्या मोटरसायकलने समोरून धडक दिली आणि आम्ही पडलो. मला काही झाले नाही, पण हिला मात्र." त्याचा स्वर किंचितसा रडवेला झाला होता. "ओके. फारसे काळजी करण्यासारखे काही नाही. पण पायाचे एक लहानसे ऑपरेशन करावे लागेल." "ऑपरेशन? अरे बापरे!" "यस, ऑपरेशन. कारण पेशंटचे हे इथे बघा, हाड मोडले आहे. त्यामुळे आपल्याला तिथे रॉड टाकावा लागेल." पण ती बरी होईल ना? म्हणजे चालू फिरू शकेल ना?" "ऑफकोर्स. ऑपरेशन झाल्यावर काही दिवसांनी त्या पूर्वीसारख्या होतील. आय मीन पूर्वीसारख्या चालू फिरू लागतील. हाड जुळल्यावर रॉड काढून टाकू. साधारण 1 वर्षाने." "ठीक आहे डॉक्टर साहेब. तुम्ही म्हणता तसं करू. पण खर्च किती येईल?" "साधारण 2-3 लाख." "बापरे! 3 लाख? काही कमी होतील का?" "अहो देसाई, हा अंदाज आहे. थोडे कमी पण होऊ शकतात आणि थोडे वाढू पण शकतात. पण हाड तुटल्यामुळे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही." पण ऑपरेशन कधी करणार?" "शक्य तितक्या लवकर. तुम्ही आता थोडे पैसे जमा करा. बाकी पैशाची सोय 1 किंवा 2 दिवसात करा. नाहीतर उशीर होईल आणि पाय कायमचा गमवावा लागेल." डॉक्टर किंचित कठोर स्वरात म्हणाले. ठीक आहे. मी पैशाची व्यवस्था करतो." देसाई उठले आणि डॉक्टरांच्या केबिन बाहेर आले. तिसऱ्या दिवशी देसाईंनी 3 लाख रुपये पूर्ण भरले आणि मग 2 दिवसांनी डॉक्टरांनी ऑपरेशन केले. रॉड टाकावा लागलाच. ऑपरेशन छान झाल्याने देसाई खुश झाले होते. एकदा डॉक्टर पाय पाहण्यासाठी रूममध्ये आले असताना देसाईंनी त्यांना विचारले, "डॉक्टर, तुम्ही मूळचे कुठले हो?" "मी नागपूरचा." "का हो? का विचारले असे?" नाही, मी अमरावतीचा." आपल्या बोलण्यात विदर्भ डोकावला म्हणून विचारले. "अमरावतीला आपले कोणी नातेवाईक वगैरे आहेत का?" "आता नाही. पूर्वी माझी मावशी होती. साईनगरमध्ये राहायची. तिचे मिस्टर देशमुख अमरावतीला कमिशनर ऑफिसर होते. त्यांची मुले आता पुण्यात असल्याने अमरावती त्यांनी सोडली." "अच्छा. राजेश देशमुख साई मंदिरापाशी राहत होते का?" "हो." "अहो मग आपण तर नातेवाईक निघालो." "म्हणजे मी नाही समजलो." "अहो तुमच्या अमरावतीची मावशी लीलाताई, करेक्ट?" "हो पण." "सांगतो ना. लीलाताई हिची पण मावशी. ही उषाताईची मुलगी माधुरी." "काय सांगता? उषा मावशी म्हणजे भोपाळला राहत होती ती?"
तिला मी एकदाच माझ्या लहानपणी पाहिले होते. ही माधुरी? नाव ऐकले होते, पण भेटलो कधीच नाही. कारण मी शिक्षणासाठी कायम घराबाहेरच राहिलो. त्यामुळे आई सांगायची आणि मी ऐकायचो. माधुरी, मी शशिकांत, तुझ्या सुलभा मावशीचा मोठा मुलगा. माधुरी एकदम भावूक झाली आणि दादा म्हणत डॉक्टरांच्या गळ्यात पडली. तरीच दादा, तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तुझा तोंडवळा मला आपल्या मुळे घराण्याचा वाटला. पण एकदम कसे विचारायचे? तरी मी यांना मागे लागले होते, विचारा विचारा म्हणून. बघा, असा फायदा होतो. न पाहिलेले नाते कधी ना कधी जुळतेच. मावशी कशी आहे? तिला मी कधी पाहिलेच नव्हते, कारण मी तेव्हा जन्मले पण नव्हते. सांगतो, तुझी मावशी आता हयात नाही. 10 वर्षापूर्वी ती मधुमेहाने गेली. माझे बाबाही गेले. आता इथे मी आणि माझी बायको वैशाली दोघेच असतो. माझा मुलगा अमेरिकेत असतो. तू आधी चांगली बरी हो, मग तुला मी घरी घेऊन जाईन. बरं, आपण नंतर बोलू. मला इतर पेशंट तपासायचे आहेत. आपले नाते निघाले, छान वाटले. पण काळाच्या ओघात सर्व दुरावतात. पण जग लहान आहे. कुठे ना कुठेतरी भेट होतेच. हो ना. चला, निघतो मी. डॉक्टर रूममधून बाहेर पडले. बहीण भेटल्याचा आनंद त्यांनाही झाला होता. पण वेळ नव्हता. 10-15 दिवसातच माधुरी स्वतः उठून चालायला लागली. तिची जखम ही आता बरी झाली होती. म्हणून डॉक्टरांनी तिला घरी जायला परवानगी दिली. देसाई हे डॉक्टरांचे नातेवाईक आहेत हे समजल्यामुळे हॉस्पिटलमधील स्टाफ जरा माधुरीकडे जास्त लक्ष देत होता. रूममधील आवरावर झाल्यावर देसाई डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेले आणि म्हणाले, डॉक्टर, आता आम्ही निघतो. तुम्ही आमच्या घरी कधी येता? येईन ना. आता राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे निमित्त असेलच. पण तुम्हीही दोघे आमच्या घरी या. तुमचा नंबर माझ्यापाशी आहेच. वैशालीला विचारून मी सांगतो तुम्हाला कधी यायची ते. ठीक आहे. माधुरी तुम्हाला भेटायचे म्हणत होती. ओ यस, मीच येतो ना बाहेर. असे म्हणत डॉक्टर पटकन उठले आणि माधुरीला भेटायला रूममध्ये आले. काय माधुरी, कसे वाटते आता? एकदम ओके आहे बघ दादा. आता मी आधार न घेताही चालू शकते. माधुरीने थोडे चालूनही दाखवले. गुड. असं हळूहळू चालणे वाढवायचे. काळजी करू नकोस. तुझी प्रगती खूप छान आहे. माझ्या घरी तू येशील तेव्हा उड्या मारतच येशील असं दिसतंय. डॉक्टर हसून म्हणाले. माधुरीचे डोळे भरून आले आणि ती त्याला बिलगलीच. दादा, तू नसतास तर. अगं वेडे, हे काय? आता रडणे कशाला? बरी झालीस तू आता. आणि मी काय वेगळे केले? कोणत्याही डॉक्टरकडे गेली असतीस तर त्याने हेच केले असते. हो रे, पण कोणी दुसरा डॉक्टर माझा भाऊ निघाला असता का? माधुरी त्याच्या पाया पडत म्हणाली. माधुरी, आता डोळे भरून यायची वेळ डॉक्टरांची होती. तू म्हणतेस ते खरे आहे. हा तुझा भाऊ मग तुला कसा भेटला असता? असो, यापुढे आपण संपर्कात राहू. मी राखी बांधायला तुझ्याकडे येणार आहे आणि तू भाऊबीजेला माझ्याकडे यायचं. आणि हो, इतर वेळेस तुला कसलीही मदत हवी असेल तर हक्काने या भावाकडे यायचं. काय? या आता. राजीव, यांना घरी सोडून ये. अहो कशाला? आम्ही जाऊ. जवळच तर घर आहे. देसाई संकोचून म्हणाले. नाही, हा राजीव सोडेल तुम्हाला. बाय, मीही जातो. पेशंट आहेत. असे म्हणत डॉक्टर त्यांना हात दाखवून केबिनकडे गेले. राजीवने मोठ्या आदमीने त्यांना स्वतःच्या कारमध्ये बसवले आणि त्यांना त्यांच्या घरी सोडले. माधुरी आणि देसाई गाडीतून उतरून घरात गेले. त्यांचे सामान राजीवने घरात आणले. देसाईंनी त्याला पाणी दिले. चहा घेण्याचा आग्रह केला, पण तो नाही म्हणाला. जाताना त्याने एक पाकिट माधुरीच्या हातात दिले आणि मी गेल्यावर उघडून बघा असे म्हणून तो निघून गेला. माधुरीने ते पाकिट उघडले तर त्यात चेक होता. 3.5 लाखांचा. एक चिठ्ठीही होती. माधुरी चिठ्ठी वाचू लागली. लाडक्या बहिणीस, ही एक लहानशी भेट. बहिणीकडून हॉस्पिटलचा खर्च घेण्याइतका मी कृतज्ञ नक्कीच नाही. पैसे मागताना मी तुला ओळखले नाही. ही माझी चूक झाली. मला माफ कर. असो, सुखी राहा आणि या भावाला विसरू नकोस. त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टरांचा मोबाईल वाजला. तसे डॉक्टरांनी मोबाईल कट केला आणि हॉस्पिटलचे सर्व CCTV कॅमेरे बंद केले. केबिनच्या दारावर टकटक झाली आणि कॉलेजला जाणारा साधारणसा दिसणारा एक तरुण आत आला. नमस्कार साहेब. त्याच्याकडे पाहून डॉक्टरांनी काही न बोलता ड्रॉवर उघडला आणि एक पाकिट काढून त्याला दिले आणि म्हणाले, वसंता,
आता यापुढे हे सर्व बंद. यापुढे तू कोणालाही धडक द्यायची नाही. का डॉक्टर साहेब, माझं काही चुकलं का? नाही, चुकला तू नाहीस. मी चुकत आलो आतापर्यंत. अरे 15 दिवसापूर्वी तू ज्या स्कूटीला धडक दिली ती माझी बहीण निघाली. बरं झालं, पायावरच निभावलं. थोडी जोरात धडक लागली असती तर उगाच माझ्या माती बहीण हत्येचे पातक लागले असते. ते काही नाही. आता तू कोणाला कधीच धडक द्यायची नाही. राहिला प्रश्न तुझ्या मोबदल्याचा. तुझ्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आजपासून माझी. तसेच तू यापुढे माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचं. ज्या वेळेस तुला दुसरीकडे नोकरी करायची असेल तेव्हा तू मला सांगायचं आणि जायचं. काय? हो चालेल साहेब. माझी काळजी तुम्ही दूर केलीत. वसंत डॉक्टरांना नमस्कार करून त्यांच्या केबिन बाहेर पडला. डॉक्टर खुर्ची थोडे विसावले. आता त्यांना त्यांच्या मनावरील मनाचे ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते. व्यवसाय म्हटले की फक्त व्यवसाय म्हणूनच तो कोणी करत नसतो. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक आउट ऑफ बॉक्स काहीतरी करतच असतो. पण कधी ना कधी काहीतरी अंगलट येतच असतं. ते यायच्या आधी डॉक्टर वेळीच सावध झाले होते. धन्यवाद.